हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आज आपण आलेलो आहोत इम्प्रेस बॉटनिकल गार्डन पुणे येथे. तर हे जे गार्डन आहे ते पुणे सोलापूर रोडला आहे आणि रेस कोर्स टॉवरच्या अगदी बाजूला आहे. शिवाय याचा व्यवस्थित ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि आता आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे. तर इथे एंट्री फीस आहे सर्वांना 20 रुपीज पर पर्सन अशी एंट्री फीस आहे या ठिकाणी. आणि पार्किंगचे वेगळे चार्जेस आहेत. तर बघा, या ठिकाणी आपण आता तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण या गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे. तर इथे खाण्याच्या वगैरे स्नॅक्स टाईप सगळ्या गोष्टी मिळतात. पाणी बॉटल वगैरे मिळते इथे आतमध्येच. या गार्डनचं एक विशेष आहे. ते विशेष काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे खूप जण लोक फोटोशूटसाठी येत असतात. मॅटर्निटी फोटोशूट असेल किंवा प्री वेडिंग फोटोशूट असेल तर त्यासाठी इथे येत असतात. तर बघूया आता. तुम्ही पाहू शकता इथे ऑलरेडी एक फोटोशूट चाललेला आहे आणि फोटोशूटचा एरिया वेगळा आहे आणि लहान मुलांनी खेळण्याचा एरिया, प्लेइंग एरिया वेगळा आहे. तर खेळण्यासाठी पण भरपूर गोष्टी इथे आहेत. खाण्यापिण्याचे पण स्टॉल्स आहेत वेगवेगळे. पाणीपुरी, बऱ्याच गोष्टी आहेत. वडापाव, ब्रेड वडा, चहा, कॉफी वगैरे, पॉपकॉर्न्स. त्यानंतर हॉर्स रायडिंग सुद्धा आहे या ठिकाणी. तर हॉर्स रायडिंगचे वगैरे चार्जेस वेगळे लागतात, वेगळे आपल्याला पे करावे लागतात. त्यानंतर घोडागाडी आहे. तर येस, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत घोडागाडी वगैरे, तर याचे सुद्धा वेगळे आपल्याला पे करावे लागतात. तर येस, सर्वात आधी आपण प्लेइंग एरियाकडे चाललेलो आहोत आणि बघूया प्लेइंग एरियामध्ये काय काय खेळण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी गोष्टी आहेत. इथे ट्रेन, बोटिंग अशा काही गोष्टींसाठी चार्जेस पे करायला लागतात. त्यानंतर इथे रेन डान्स सुद्धा आहे. फक्त चेंजिंग रूम आहेत का नाही आहे हे मला माहिती नाही आहे. आणि आता आपण आलेलो आहोत फोटोशूट एरियाकडे. तर बघा, मगाशीच मी म्हटलं होतं बॉटनिकल गार्डन आहे हे. दॅट मीन्स याची जी स्पेशालिटी आहे ती इथे हजारो प्रकारचे प्लांट्स आहेत. म्हणजे एवढे प्लांट्स आपण कुठेच पाहिले नसतील. नर्सरीमध्ये सुद्धा इतक्या प्रकारचे प्लांट्स या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि खूप छान फोटोशूटसाठी त्यांनी ह्या प्लांट्सच बनवलेलं आहे. खूप छान डेकोरेट केलेलं आहे. त्यामुळे खूप लोक इथे फोटोशूटसाठी, प्री वेडिंगसाठी वगैरे येत असतात. यानंतर लहान मुलांचे पण इथे फोटोशूट होते. तर खूप छान निसर्ग आहे इथे. फक्त फोटोशूटसाठी जो प्रोफेशनल कॅमेरा असतो, HD कॅमेरा, त्याच्यासाठी बहुतेक काहीतरी चार्जेस पे करायला लागतात. तर चला तर मग आता फोटोशूटचा एरिया आपण पाहूया.